नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोट्स इन मराठी या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. नमस्कार. आज आपण वाढ आणि व्यक्तिमत्व विकास या विषयावर सविस्तर चर्चा करणार आहोत. हो. आपल्याकडे जे शैक्षणिक साहित्य आहे ते आपल्याला वाढीच्या प्रक्रियेबद्दल खूप काही सांगतं. म्हणजे आपण लहानपणापासून मोठे होईपर्यंत आपल्यात काय बदल होतात आणि आपण नवीन गोष्टी कशा शिकतो याबद्दल. अगदी. चला एक सोपा विचार करूया. तुम्हाला लहानपणीचे कपडे म्हणजे समजा पहिली दुसरीतले कपडे आणि बूट चपला ते आता वापरता येतील का? नाही, अजिबात नाही. नाही ना, कारण तेव्हापासून आतापर्यंत आपली शारीरिक वाढ झाली आहे. अगदी बरोबर. आणि ही वाढ फक्त माणसांमध्येच नाही तर काय ना, सर्व सजीवांमध्ये अन्न घेतल्यामुळे होत असते. हो, बरोबर. जन्मापासून प्रौढावस्थेपर्यंत आपली उंची आणि वजन दोन्ही वाढत राहतं. साधारणपणे 18 वर्षांपर्यंत मुलामुलींची वाढ होत असते. ठीक आहे. आता या गोष्टीचा विचार करूया. बाळ लहान असताना ते स्वतःची कोणतीही कामं करू शकत नाही. हो, ते पूर्णपणे परावलंबी असतं. त्याला फक्त रडणे आणि हातपाय हलवणे म्हणजे एवढंच येतं. पण इथेच खरी गंमत सुरू होते. हळूहळू त्या बाळाचे त्याच्या हालचालींवर नियंत्रण यायला लागतं. हो, म्हणजे ते हव्या त्या दिशेने मान वळवून बघू शकतं. बरोबर. ओळखीच्या व्यक्तीकडे बघून हसतं आणि हातात वस्तू धरायला शिकतं. इथे एक महत्वाची गोष्ट आहे, म्हणजे स्वतःच्या हालचालींवर नियंत्रण मिळवून एखादी नवीन कृती करायला येणे यालाच आपण कौशल्य शिकणे असं म्हणतो. अच्छा. आणि सुरुवातीला तर बाळ कोणीही न शिकवता आपोआप काही गोष्टी करू लागतं. आणि मला वाटतं जेव्हा बाळ असं एखादं नवीन कौशल्य शिकतं तेव्हा घरातल्यांना खूप आनंद होतो. हो, सगळे कौतुक करतात. आणि मग ते कौतुक बघून ते बाळ त्या हालचाली पुन्हा पुन्हा करतं. अगदी बरोबर. आणि या सरावाने काय होतं की त्याची ताकद वाढते आणि मग ते ती कामं अधिक सहजतेने म्हणजे न चुकता करू लागतं. म्हणजे यालाच कार्यक्षमता वाढणे असं म्हणता येईल. हो, अगदी तीच संकल्पना आहे. म्हणजे एक कौशल्य शिकल्यावर त्यावर आधारित दुसरी थोडी कठीण कामं शिकणं सोपं होतं. बरोबर. जसं की वस्तू धरायला आल्यावर बाळ कदाचित चेंडू फेकायला शिकेल. हो, किंवा चालायला लागल्यावर मग धावणे, जिना चढणे हे सगळं शिकतं. आणि याच सोबत स्वतःच्या हाताने जेवणे, तोंड धुणे, कपडे घालणे, रोजच्या जीवनातील आवश्यक कामं. हो, ही सगळी कामं शिकली जातात. तर या सगळ्याला जर एका मोठ्या दृष्टिकोनातून पाहिलं तर कोणती संकल्पना समोर येते? तर इथे विकास ही संकल्पना समोर येते. म्हणजे काय आहे ना, जेव्हा आपली वाढ होते तेव्हा उंची, वजन, शारीरिक ताकद हे सगळं वाढतं. आणि त्याचबरोबर आपण अनेक कौशल्यही शिकत असतो. या दोन्ही गोष्टी मिळून प्रत्येक व्यक्तीची जी प्रगती होते त्याला विकास होणे असं म्हणतात. अच्छा. आणि माणसांप्रमाणे प्राणी सुद्धा कौशल्य शिकतात नाही का? म्हणजे जसं गाईचं वासरू किंवा मांजरीचं पिल्लू. हो, शिकतात. ते आपल्या आईकडून अन्न मिळवणे किंवा ऊन पावसापासून आणि शत्रूंपासून स्वतःचं संरक्षण कसं करायचं ही सगळी आवश्यक कौशल्ये शिकतात. आणि मग स्वतंत्रपणे जगू लागतात. पण इथे एक महत्वाचा फरक आहे जो साहित्यात सांगितला आहे. कोणता? प्राण्यांसाठी जी आवश्यक कौशल्य असतात ती खूप मर्यादित असतात. हो, खरं आहे. त्या मनाने स्वतंत्रपणे जगण्यासाठी माणसांना खूप काही शिकावं लागतं. म्हणजे काही कौशल्य जशी चालणे धावणे ही वयाप्रमाणे आपोआप येतात. पण बरीच कौशल्य आपल्याला आपले आई-वडील, शिक्षक आणि इतर मोठी माणसं शिकवतात. त्याशिवाय पर्याय नसतो. आणि जितकी जास्त कौशल्य आपण शिकतो तितकं आपलं इतरांवर अवलंबून राहणं कमी होतं. बरोबर? अगदी. पण याचा अर्थ असाही नाही की आपण आपली प्रत्येक गोष्ट स्वतःच करतो. हो, हे महत्वाचं आहे. म्हणजे उदाहरणार्थ प्रत्येकजण स्वतःचे कपडे शिवत नाही किंवा शेती करत नाही. बरोबर. पण आपली कामं पूर्ण होतील याची जबाबदारी घ्यायला शिकणं हे जास्त महत्वाचं आहे. तर या सगळ्याचा अर्थ काय? या संदर्भात एक खूप छान गोष्ट आहे. हो, ती कारखानदाराची गोष्ट. हो. एका कारखानदाराने आपला वारसदार निवडण्यासाठी आपल्या 3 मदतनीसांची परीक्षा घ्यायचं ठरवलं. त्याने प्रत्येकाला 5 लाख रुपये दिले आणि 1 वर्षानंतर हिशोब मागितला. पहिला मदतनीस काय म्हणाला? पहिल्याने सांगितलं की त्याने ते पैसे अगदी सुरक्षित ठेवले आहेत, जसेच्या तसे परत दिले. म्हणजे काहीच वाढ नाही, काहीच धोका नाही. काहीच नाही. दुसऱ्याने सांगितलं की त्याने त्या पैशातून कामगारांना दुप्पट बोनस आणि मेजवानी दिली. अच्छा, म्हणजे कामगार खूप खुश झाले असतील. हो, ते खूप खुश झाले. पण तिसऱ्या मदतनीसाने जे केलं ते विकासाचं उत्तम उदाहरण आहे. हो, त्याने काय केलं?
त्याने त्या पैशातून एक नवीन मशीन आणलं आणि त्यामुळे काय झालं की कारखान्याचं उत्पादन 5 पटीने वाढलं आणि मालाचा दर्जाही सुधारला. अरे वा, म्हणजे त्याला फायदा झाला असणार. हो, त्याला 25 लाख रुपयांचा फायदा झाला. म्हणजे 5 लाखांचे 25 लाख. बरोबर. आणि त्या फायद्यातून त्याने 10 लाखांची कामगार कॅन्टीन बांधली, 5 लाख कामगार कल्याण निधीत टाकले आणि उरलेले 10 लाख जुने मशीन बदलण्यासाठी वापरण्याचा विचार केला. साहजिकच. मग कारखानदारांनी त्यालाच आपला वारसदार निवडला असणार. हो, यातून हेच कळतं की मिळालेल्या संधीचा आणि क्षमतेचा उपयोग करून स्वतःची आणि इतरांची प्रगती करणं हाच खरा विकास आहे. ही गोष्ट आपल्याला पुन्हा एका वेगळ्या पैलूवर घेऊन जाते, तो म्हणजे आनुवांशिकता. हो, हेरिडिटी. म्हणजे आपलं दिसणं, आपली शरीरयष्टी यांसारखी अनेक शारीरिक लक्षणं आपल्याला आपल्या आईवडिलांकडून मिळतात. कधी कधी तर ही लक्षणं आजी आजोबा किंवा इतर नातेवाईकांसारखी असतात. हो. जन्मतःच आपल्यामध्ये येणाऱ्या या लक्षणांना अनुवांशिकता म्हणतात. पण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे नाही का? कोणती? की अनुवांशिकतेने आपल्याला क्षमता मिळतात, पण आपला विकास केवळ त्यावर अवलंबून नसतं. अगदी बरोबर. उदाहरणार्थ, वाढीच्या वयात जर चांगला आहार मिळाला नाही तर कुपोषणामुळे उंची कमी राहू शकते. हो, म्हणजे जरी अनुवांशिकतेनुसार उंच होण्याची शक्यता असली. हो, आणि नंतर चांगला आहार मिळाला तरी त्याचा वाढीसाठी उपयोग होत नाही, कारण ती वेळ निघून गेलेली असते. म्हणजे उत्तम विकासासाठी पौष्टिक अन्नाबरोबरच पुरेसा व्यायाम, चांगला अभ्यास आणि व्यसनांपासून दूर राहणे हे आवश्यक आहे. अगदी. आणि याच सगळ्यांमधून आपलं व्यक्तिमत्व घडत असतं. बरोबर. कारण प्रत्येक व्यक्ती इतरांपेक्षा वेगळी असते. कोणी अभ्यासात पुढे असतं तर कोणी खेळात. आपल्याला काय करायला आवडतं आणि आपण कशाचा सराव करतो यातून आपलं व्यक्तिमत्व विकसित होतं. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वाढीच्या वयात आपण चांगलं काय आणि वाईट काय याचा विचार करायला शिकतो. हो, आणि हे खूप महत्त्वाचं आहे. जेव्हा आपण चांगल्या विचारांप्रमाणे वागतो तेव्हाच आपलं व्यक्तिमत्व चांगलं म्हणता येतं. म्हणजे चांगली मूल्य फक्त परीक्षेत लिहिण्यासाठी नसून ती आचरणात आणण्यासाठी असतात. तर आज आपण पाहिलं की वाढ म्हणजे फक्त शारीरिक बदल नाहीत, तर कौशल्य शिकणे आणि स्वतःला अधिक सक्षम बनवणे ही सुद्धा वाढच आहे. बरोबर. अनुवंशिकता आपल्याला एक सुरुवात देते, पण आपले प्रयत्न, सभोवतालचं वातावरण आणि आपल्या निवडी आपला विकास घडवतात. आणि आजच्या चर्चेतून एक विचार करण्यासारखा प्रश्न समोर येतोय लायका? हो, नक्कीच. हे साहित्य आपल्याला स्वतंत्र आणि समृद्ध जीवन जगण्यासाठी कौशल्य शिकण्यावर भर देण्यास सांगतं, पण आपण त्या तिसऱ्या मदतनीसाच्या गोष्टीत काय पाहिलं? आपण पाहिलं की खरा विकास म्हणजे फक्त वैयक्तिक कौशल्य मिळवणे आहे का, की त्या कौशल्यांचा उपयोग इतरांच्या आणि समाजाच्या भल्यासाठी करणे हा आहे. हो, म्हणजे वैयक्तिक स्वातंत्र्यापलीकडे एका विकसित जीवनाचा अर्थ काय असू शकतो आणि स्वविकासाची सीमा कुठे संपते आणि सामाजिक विकासाची जबाबदारी कुठे सुरू होते, हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे.